बागल सर नेहमी म्हणतात की डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. नमस्कार, माझं नाव वैशाली पांडुरंग जाधव. माझं आत्ता मागच्या वर्षी 2024च्या गट क परीक्षा होती, त्यातल्या महसूल सहाय्यकमध्ये लेखा कोशागार विभागात निवड झालेली आहे. नवी मुंबई भेटलेलं आहे प्राधिकरण. मी अभ्यास सुरू केला 2023ला. मग त्यावेळेस पहिल्यांदा मी वनरक्षकची तयारी करत होते. मग ग्राउंड केलं, पण त्यात काही मार्कांनी राहिलं. मग नंतर तलाठी भरती दिली, ती पण राहिली. परत मग नंतर 25ला मला बार्टीमधून रयत संस्था भेटली. मग त्यावेळेस 25ला पुण्यात आले. मग तिथं प्री निघाली इथं आल्यावरती. मग त्यानंतरून मेन्ससाठी मग मराठी इंग्लिश महत्त्वाचं असतं. मग त्यावेळेस मला रयतला बागल सर भेटले. मग त्यांनी चांगल्या व्यवस्थितरित्या इंग्लिशचा सगळा सिलेबस शिकवला आणि त्यांचं सगळं लेक्चर मी केले. ते सांगते ते सगळं फॉलो केलं. त्यानंतर इंग्लिशसाठी आता त्यांनी क्वेश्चन पेपर पण आपले सोडून घेतलेले आहेत. आधी पण मी थोडंफार केलेले होते इंग्लिशसाठी. आणि जसं काही आपल्याला बागल सर नेहमी म्हणतात की डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. मग ते माझ्या बाबतीत झालेलं आहे, कारण मी अभ्यास लेटच सुरू केलेला आहे, पण मला वे प्रॉपर भेटला. त्याच्यामुळं आता मी लवकर म्हणजे त्या मनाने पोस्ट काढली. माझं नशीब समजते की बागल सरांसारखे शिक्षक भेटले. ते आत्ता म्हणजे मी घरी गेले तरी पण ते प्रॉपर गायडन्स करायचे, असं करा मॅडम, तसं करा. आणि इंग्लिशसाठी सगळं ते स्वतःच करून घेतात, आपल्याला वेगळं करायची गरजच नाही पडत.